लैंगिक अत्याचार प्रकरणातील जे आरोपी असतात एकतर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये प्रकरणं सुरू असतात, परंतु तरीही वर्षानुवर्ष लवकर निकाल लागत नाहीत आणि त्यांना जेव्हा कधी रजा पाहिजे असते त्यावेळेला त्यांना पॅरोल जो आहे तो मिळत असतो. परंतु आता मंत्रिमंडळाने एक निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी निर्देश दिलेले आहेत की लैंगिक अत्याचारातील आरोपींना आता जे आहे तो पॅरोल मिळणार नाही. तर ही स्वागताची गोष्ट आहे, कारण त्यांना जर पॅरोल मिळाला नाही, त्यांना जर सुट्टी मिळाली नाही तर तो एक कायद्याचा धाक त्यांना बसेल आणि यापुढं तरी अशा पद्धतीचं कृत्य केलं जाऊ नये किंवा इतरांनी करू नये हा जो आहे तो याच्यातून संदेश जाईल. त्यामुळे आजच्या निर्णयाचं स्वागत आहे. परंतु मुख्यमंत्र्यांना एवढंच सांगेन की शक्ती कायद्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करा. फक्त पॅरोलची सजा जी आहे ती किंवा पॅरोलची रजा जी आहे ती कॅन्सल करून चालणार नाही. तर ताबडतोब या नराधमांना, दोषींना जी आहे ती शिक्षा झाली पाहिजे आणि तशी कायद्यामध्ये तरतूद होणं, तसा कायद्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे आणि ते आपण करावं.